नमस्कार मंडळी, मेघा आणि स्पृहा व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। खूप दिवसापासून आमचं चाललं होतं एका धबधब्याला जायचं, धबधबा बघायला जायचं, पण नक्की ठरत नव्हतं। पण आज फायनली तो क्षण आला आहे। आज आम्ही चाललो आहे धबधबा बघायला। बरकीला आम्ही चाललो आहे, बरकी धबधब्याला। चाची दिसल्या मम्मीला विसरली बा, आहे की नाही? आता मम्मीची काय गरज? नाही, एक हात चाचीवरती, एक हात मम्मीवरती। काय प्रेम उठून चाललंय। व्हिडिओ खूपच मोठा झाला असता, त्यामुळे ह्या व्हिडिओचे मी 2 भाग केले आहेत। जाताना आम्ही जी मजा मस्ती करत गेलो ती मजा मस्ती एका व्हिडिओमध्ये आणि बरकीला गेल्यानंतरचा एक व्हिडिओ, असे 2 व्हिडिओ मी केले आहेत। तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आम्ही जाताना जी मजा मस्ती केली, जिथे जिथे थांबलो आणि जिथला आनंद घेतला ठिकाणांचा, ते सगळे ठिकाणं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। केवढं पसरलंय ते, पुढे बोल रवा भाजला, पुढे काय हे कुठलं गाणं काढलंस नवीन? मी तर कधीच ऐकलेलं नाही। कोणावर आता? चाचीवर? ईवरनं भरपूर गाणी आहेत तिथे। मग दुसऱ्या कुठल्या तरी शब्दावर म्हणा गाणं। इकडे तिकडे चोईकडे वरती खाल, इकडे तिकडे चोईकडे, आनंद गडे।
आता ड आलाय, ड वरनं करा माहित म्हणा गाणं. बरकीला निघालो तेव्हा वातावरण इतकं छान होतं. मध्येच ऊन पडत होतं, मध्येच पावसाच्या बारीक बारीक सरी पडत होत्या आणि त्याने रस्ता पूर्ण ओला उडत होता. त्यामुळे मी समोरचं शूटिंग केले. साईडने हिरवगार मस्तपैकी शेत फुललं आहे. बारीक बारीक पावसाने रस्ता ओला, थोडासा ओला झालेला आहे. पूर्ण पण पाणी वाहत नाही आहे रस्त्यावरनं, बारीकसा ओला झालेला आहे आणि छानपैकी थंड वारा सुटला आहे. किती छान वाटतं या रोडने जायला. आला तर चाची तयारी करून ठेवायला पाहिजे. चालू आहे. दादा भजीवाला झालाय. आम्हाला जाता जाताना एक नदी लागली आहे आणि त्या नदीचा जो ओढा आहे, पूल आहे, त्या पुलाला थोडं कमी जर पाणी जर वाढलं तर त्या पुलावरनं पाणी करायची त्या नदीची परिस्थिती आहे. तर आम्ही म्हटलं आता जर छान मस्तपैकी व्ह्यू दिसते तर आपण तिथे जाऊन येऊया. त्यामुळे आम्ही तिथे थांबलो, गाडी लावली एका साईडला आणि खाली उतरलो होतं नदीवरती. पाऊस खूप पहिला पडून गेलेला आहे, त्यामुळे लाल लाल पाणी सगळं नदीचं भरलेलं दिसतं आहे. आणि पाण्याला प्रेशर एवढा आहे, फ्लो एवढा आहे की त्या छोट्याशा होलातनं पाणी बाहेर पडून इकडे एकदम खळखळून पाणी बाहेर पडतं आहे, एवढा त्या पाण्याला फ्लो आहे. तुम्ही पाहू शकता पाण्याचा फ्लो किती मोठा आहे. तो धरण क्षेत्रातलं पाणी झपाट्याने खाली येते, त्यामुळे ह्या पाण्याला पण तेवढाच फ्लो येतो धरणासारखा. एक झाड पण ह्या पुलावरती पडून इथे पुजायच्या स्टेजला आलेलं आहे. पूर्णपणे झाड असं पूर्ण पुलावरती आडवं पडले, त्यामुळे मला वाटतं माणसांना इकडे ये जा पण करता येत नसेल. आणि आम्ही इथला मस्तपैकी आनंद घेतो आहे. गरम गरम भजी खात, सकाळी लवकर निघालेलं त्यामुळे नाश्ता काहीच केलेला नव्हता. येताना भजी घेतलेली होती खाण्यासाठी आणि ती भजी खात खात मस्तपैकी पाण्याचा आनंद घेते. थोडंफार आम्ही इथे फोटोशूट पण केले, फोटो काढले सगळ्यांचे. बारीक बारीक मस्तपैकी पाऊस पडत होता आणि छान व्ह्यू वाटलं, हे मस्त वाटलं. तो काढून झाल्यानंतर मी असं मस्तपैकी गोल फिरून सगळीकडचा असं गोल असा व्हिडिओ घेतला आहे. हा व्हिडिओ छान वाटतो आणि मस्त वाटतं. हे अशा कुठल्या ठिकाणी असं चांगल्या ठिकाणी गेल्यानंतर असं गोल गोल फिरून आपलाच व्हिडिओ केला ना, बघताना खूप छान वाटतं. तुम्ही ट्राय करून बघा कधी. त्यानंतर आम्ही इथून निघालो आणि परत आमचा बरकीकडे प्रवास सुरू झाला. जास्त उघडा नको. नाही होते बंदामध्ये घातल्यावर. आपल्या खुपीला तयार व्हायला पाहिजे तिथं होतं.
हा का शेवटचा पंप पाचलच्या पुढे पाचल राजापूर मधला पाचल आधीमध्ये पंप नाही म्हणजे अलीकडनं राजापूरला जाता येते इथे कमी कर एवढं काय कोणालाच चाललेलं आहे सॉफ्ट आहे सॉफ्ट लावू नको म्हटलं तुला नुसतंच चढव लगेच बसायचं ये दीदी पोचली पाणी हे करायला सरक आता येणार नाही आता आता कंटाळा इथे परत आम्ही एका ठिकाणी स्टॉप घेतला आहे. इथे मिनी धबधबा दिसला आम्हाला. छोटासा एक रस्त्याच्या कडेने एक पाणी असं कळकळ कळकळ वाहत वरून खाली एकदम ट्रान्सपरंट असं शुद्ध पाणी आम्हाला दिसलं मस्तपैकी. म्हटलं इथे थांबावं, थोडंसं पाय त्याच्यामध्ये भिजवावे आणि त्या मिनी धबधब्याचा आनंद घ्यावा यासाठी आम्ही इथे थांबलो आहे. साईडने मस्तपैकी हिरवंगार सगळीकडे रान झालेलं आहे डोंगरावरती आणि छोटंसं 7-8 पायऱ्यांचा असं तो धबधब्यासारखं आहे आणि त्यातून खळखळ खळखळ शुद्ध चांगलं पांढरं दुधासारखं पाणी असं वाहते. खूप छान वाटते. तिथे बस थांबून थोडंसं आम्ही फोटोशूट केले सगळ्यांचे, थोडंसं पाण्यामध्ये खेळलो आणि थोडीशी मजा मस्ती केली आणि मग त्यानंतर आम्ही तिथून पुढे गेलो. साईडला गाड्या आहेत. डान्स कर की तू पण. थोडा वेळ करून नाही म्हणता आम्ही खूप वेळ थांबलो. इथे मस्त जागा आहे, छान आहे. सगळीजण इथे रमलीत आणि आपापल्या मनाने आपल्याला जसं पाहिजे तसं सगळं खेळत होती. इथे छोटंसं वरनं जे पाणी येते त्याची वाट एकदम छोटीशी जवळजवळ 1 फुटाची रुंदी आहे आणि त्यातनं ते असं शुद्ध पाणी असं वरनं खळखळत येते. मला त्या पाण्यातनं चालायचं होतं पण त्यामधले दगड एवढे शेवाळलेले बुळबुळ झाले होते की चालायला खूपच भीती वाटत होती. तरी पण मी थोडीशी पावलं त्याच्यातून चालून वरती आले आणि परत रिटर्न त्या पाण्यातनं यायचं म्हटलं पण खूपच भीती वाटायला लागली कारण का नवीन ठिकाण होतं. पाण्यामध्ये काय असलं तर पायात काय घातलेलं नव्हतं त्यामुळे मी भीतीने परत वरती चढले. मला त्या पाण्याची भीती वाटते, शेवाळले दगड म्हणून.
ये मेलोडी मेलोडी मेक इट Making a melody in my heart. Making a माझी melody भारी in येते my heart. Of the king, of the king, for the king, of the king. Come sing and making a melody. पाण्याचा छोटासा धबधबा सोडला तर त्याच्या बाजूला असा मोठाच्या मोठा पाण्याचा साठा होता. थोडंफार म्हटलं तर मिनी तलावच म्हणायला लागेल त्याला. पाण्याचा साठा इतका शांत मस्त होता, रस्त्या कडेने होता. मिनी तलावच म्हणायला लागेल ह्याला. ह्याच्या कडेवरती बसून असं निवांत पाय सोडून बसावं असं वाटत होतं, पण जंगल एरिया होता त्यामुळे जास्त वेळ आम्ही इथे थांबलो नाही आणि जास्त वेळ. थँक्यू. मी नाही देणार, मी नाही. हे घ्या, हे घ्या. रडू नका, रडू नका, घ्या. ह्या बघा अशा मॅडम आहेत, हा बघा आमचा दादा आहे इथे, आणि ही इथे आमची वहिनी आहे, आणि ही कोण आहे? ही कोण आहे बघा, ही मेघा आहे. सिद्धीच पळवाल्या बाबांनी. नाचा की मला कळतं, तुला कळतं का नाही म्हणणार. गोल फिरायचा. यानंतर आम्ही तिथून निघालो आहे आणि परत बरकीच्या रोडला लागलो आहे. बरकी धबधब्याला जायच्या रोडला लागलेलं आहे. इतकं छान वातावरण आहे इथलं, मस्त वातावरण आहे. श्रावणातलं हे दिवस असल्यामुळे मध्येच असं सोनेरी ऊन पडतं आहे आणि मध्येच पावसाच्या सरी आणि साईडने असं हिरवगार फुललेलं शेत. अप्रतिम वातावरण आहे आणि अप्रतिम ही इथली जागा, अप्रतिम हे इथले रोड. इतके छान मस्त वाटतं आहे, खूप सुंदर. धबधब्याला जायचं आम्ही विसरूनच गेलो. ह्या जायचा जो प्रवास आहे तोच आम्ही खूप एन्जॉय करतो आहे. खूप छान वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. या पुढची एन्जॉयमेंट आणि या पुढचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.